मित्रांनो, 30 वर्षांपासून एखाद्या सिनेमाचे एकानंतर एक सुपरहिट सिक्वेल्स बनत आहेत आणि एके दिवशी अचानक तुम्हाला कळते की हा भाग आता शेवटचा आहे आणि यानंतर ही सिरीज बंद होणार आहे. निश्चितच धक्का तर बसतोच आणि त्या सिरीजच्या डाय हार्ड फॅन्सना वाईट पण तितकेच वाटते, हो की नाही? मित्रांनो, मिशन इम्पॉसिबलचा 7वा भाग जो 2023 साली रिलीज झाला आणि तो जेव्हा 2 भागात येणार आहे व 2025 साली म्हणजे आत्ता आलेला भाग हा या सिरीजचा शेवटचा असेल हे कळल्यापासून याचे फॅन्स याची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते, ज्यात मी पण एक होतो बरं का. आज अखेर तो शेवटचा भाग भारतात प्रदर्शित झालाय. हो, भारतात यासाठी म्हणालो कारण अमेरिकेत तो प्रदर्शित होणार आहे पुढच्या आठवड्यात म्हणजे 23 मे रोजी. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे मिशन इम्पॉसिबल दी फायनल रेकनिंगचा अगदी थोडक्यात. मित्रांनो, ज्या रसिकांनी या आधीचा म्हणजे 7व्या भागाचा पार्ट 1 पाहिला आहे त्यांना कथेच्या एकूण प्लॉटची आयडिया आहेच. यावेळी हे युद्ध आहे नेहमीप्रमाणे जगाला वाचवायला निघालेला आपला हिरो इथन हंट आणि एक न दिसणारा अदृश्य असा AI प्रोग्राम म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रोग्राम जो आहे विलन, ज्याचे नाव आहे एंटिटी अर्थात वजूद. या एंटिटीला जगातील सर्व न्यूक्लिअर शस्त्रांवर ताबा हवा आहे, ज्याने तो सर्व जगाला नियंत्रणात ठेवेल आणि तसे होऊ न देण्याच्या इम्पॉसिबल अशा मिशनवर निघालाय इथन. इथन हे मिशन कसे पूर्ण करतो हा कथाभाग जो जास्त सविस्तर सांगून मी इथे स्पॉइलर नाही देणार. मित्रांनो, मी जास्त वेळ न घेता थेट मुद्द्यावर बोलेल आणि तुमच्या मनात असलेल्या साहजिक अशा प्रश्नांची उत्तरे देईल. तुम्ही विचाराल सिनेमा कसा आहे, तर त्याची उत्तर आहे निश्चितच चांगला आहे. चांगला आणि छान यापैकी कसा आहे असं विचाराल तरीही मी म्हणेन चांगला आहे. तुमच्या मनात हाही प्रश्न साहजिक असेल की 2023च्या डेड रेकनिंगच्या तुलनेत हा फायनल भाग कसा आहे, तर यावर माझे उत्तर असेल की डेड रेकनिंगशी तुलना केल्यास मला तरी हा भाग कमी वाटला. यापेक्षा डेड रेकनिंग मी आणखी एक वेळा बघेन. आधी बोलतो कुठे कमी पडला आहे यावर. मित्रांनो, सिनेमाचा फर्स्ट हाफ खूप ठिकाणी रेट्रो मूडमध्ये जातो आणि खूपच टेक्निकल होतो. म्हणजेच AI हा अदृश्य असा व्हिलन कशा प्रकारे जगातील सर्व तंत्रज्ञानावर ताबा मिळवणार आहे आणि ते रोखण्यासाठी काय करावे लागेल हे समजावून सांगण्यात सिनेमा खूप थेरॉटिकल, खूप टॉकेटिव्ह झाल्याने फर्स्ट हाफमध्ये ॲक्शन अगदीच नॉमिनल आहे, जे MIच्या फॅन्ससाठी चांगली बातमी नाही आहे. त्यामुळे स्लो आणि रटाळ झाल्यासारखा वाटतो सिनेमा. इथे इथन हंट समोर दिसणारा दमदार व्हिलन उपस्थित नसणे हा सुद्धा सिनेमाच्या अगेन्स्ट जाणारा भाग आहे. नावाला AIला मदत करणारा गॅब्रियल असला तरी त्याचा टॉम क्रूज समोर काही फार विशेष प्रभाव पडताना दिसत नाही. सिनेमातील ॲक्शन सिक्वेन्स मस्तच जमले आहेत, पण पुन्हा एक वार सांगतो की जर त्याची तुलना आधीच्या भागांशी केली तर ते ॲक्शन सीन्स कमी पडले आहेत असं प्रकर्षाने मला तरी जाणवलं. सिनेमा संपल्यावर हे फील नक्की येतं की या सिरीजचा हा जो शेवटचा भाग आहे याचा जो शेवट आहे म्हणजे ही जी शेवट झाला आहे निरोप, याहीपेक्षा धमाकेदार, याहीपेक्षा जास्त थ्रिलिंग आणि लार्जर दॅन लाईफ होऊ शकला असता. आता बोलतो पॉझिटिव्ह गोष्टींवर. सिनेमातील सेकंड हाफ मधील अंडर वॉटर सिक्वेन्स खूपच जोरदार झाला आहे. अराउंड 15 मिनिटांचा हा सीन आहे जो तुम्हाला अगदी एज ऑफ द सीट फील देऊन जाईल. श्वास रोखून धरणारा अद्भुत सीन असे मी याचं वर्णन करेल. क्लायमॅक्स मधील प्लेनवरील जो ॲक्शन सिक्वेन्स आहे हा ॲक्शन सिक्वेन्स सुद्धा एकदम मस्त जमला आहे. नेहमीप्रमाणेच कमालीची सुंदर आणि नेत्रदीपक अशी सिनेमॅटोग्राफी, भव्य दिव्य फिलिंग देणारे बॅकग्राऊंड म्युझिक, लाजवाब असे VFX स्पेशल इफेक्ट्स, कमालीची एडिटिंग आणि हा लास्ट बट नॉट लिस्ट टॉम क्रूजचा नेहमीसारखा प्रभावी जोरदार स्क्रीन प्रेझेन्स आणि नेहमीप्रमाणे त्याने स्वतःचा जीव पणाला लावून केलेले ॲक्शन सीन्स, या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. क्रिस्टोफर मॅकवेरीचे दिग्दर्शन चांगले आहे, पण मी ज्या निगेटिव्ह गोष्टींवर बोललो आधी त्यावर जर आणखी काम झालं असतं तर सोन्याहून पिवळं होतं. मी इथे सर्वांची नावे नाही घेत बसणार, पण टॉम क्रूज प्रमाणेच इतरही सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. मित्रांनो, ओव्हरऑल सांगायचे झाल्यास तुम्ही जर या MI सिरीजचे सुरुवातीपासून अगदी डायहार्ड फॅन असाल तर तुमची काही प्रमाणात निराशा होईल.
आमच्या कॉलेजच्या जमान्यात आलेल्या या सिरीजचा मी सुद्धा अगदी 30 वर्ष जुना फॅन आहे. त्यामुळे माझीही काहीशी निराशा झाली. असं वाटलं यार, शेवटचा भाग याहीपेक्षा कितीतरी मस्त आणि अगदी अविस्मरणीय, ग्रँड, थ्रिलिंग वगैरे होऊ शकला असता, जो दुर्दैवाने झाला नाही. आता ही सिरीज पुन्हा येईल की नाही माहिती नाही. असो, तरीही एकदा बघावा असा निश्चित हा सिनेमा आहे. आउट ऑफ 5 मी याला देईल 3 स्टार. मित्रांनो, तुम्हाला आमचा मिशन इम्पॉसिबल फायनल रेकनिंगचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.